रामकृष्ण हरी, जय शिवराय. आज मी सहज संगमनेरवरून माझ्या गावाकडे चाललो होतो. रस्त्याची अवस्था खूप दुरावस्था झालेली आहे. मग ते झेडपीचे रस्ते असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते असतील किंवा नॅशनल हायवेचे रस्ते असतील. पण या रस्त्याला सगळे नागरिक वैतागलेले. सहज मी गावाकडे चाललो तेव्हा मला एक बोर्ड वाचण्यात आला. तो बोर्ड तुम्हाला दाखवतो, बघूया. कुणीतरी एक वैतागलेल्या नागरिकांनी लावलेला बोर्ड. त्या बोर्डवर असं लिहिलेलं आहे, पुणे नाशिक प्रवाशांची सहनशीलता बघू नका. थोड्या दिवसांनी लोक नेपाळ सारखा आक्रोश करतील. धन्यवाद. केंद्र सरकार, माननीय रस्ते वाहतूक मंत्री, खासदार, कंत्राटदार, कमिशन कंत्राटदार व NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, आपण भरमसाठ टोल आकारून एवढा उत्तम रस्ता दिल्याबद्दल सर्व प्रवाशांच्या तर्फे हार्दिक आभार. टिप: नामर्दासारखे बॅनर काढू नका, रस्ता चांगला करा. खाली काय आहे? एक त्रासलेला प्रवासी. आता हा कुणी लावला काय आपल्याला माहित नाहीये, पण ते वाचन आलं, जरा बरं वाटलं. कुणीतरी जागृत झालं या गोष्टीसाठी, आणि जागरूकता प्रत्येक नागरिकांनी दाखवायला हवी. या नाशिक पुणे हायवेची दुरावस्था नगर मनमाड हायवे सारखी झालेली आहे. सध्या अमृतानी कॉलेज समोरच्या बोगद्याचं काम चालू आहे, नांदूर शिंगोड्याच्या बोगद्याचं काम चालू आहे, आणि गुंजावडीचा ब्रिज पडलेला आहे. आणि याच्यावर तात्पुरतं फक्त प्लॅस्टर मारून देतात, जसं घराला प्लॅस्टर चालू आहे तसं. कुठं कुठं कॉन्क्रीटचे स्लॅब टाकले जातात फक्त वरच्यावर. 4-6 महिन्याच्या आतच ते खराब होतात. आणि खराब रस्त्याचे फायदे तुम्हाला सांगतो, एक महत्वाची गोष्ट. खराब रस्त्याचे फायदे असे: गाडी खड्ड्यात आपटली, टायर फुटतो, गाडी खराब होती, मेकॅनिकलचा धंदा वाढतो, स्पेअर पार्टवाल्यांचा धंदा वाढतो. दुसरी गोष्ट, कॉन्ट्रॅक्टर परत पुन्हा निविदा काढली जाती. त्या कॉन्ट्रॅक्टरनी कंत्राट भरल्यानंतर त्याच्या जीवावर जे उदरनिर्वाह करतात त्यांचं सगळ्यांचं घर चालतं. तिसरी महत्वाची गोष्ट, अपघात झाल्यानंतर डॉक्टरांचे भरमसाठ घरं भरले जातात. मग त्या डॉक्टरांबरोबर कोणी असन, ॲम्ब्युलन्सवाला असन, रक्तलघवी लॅबवाला असन, एक्सरे, सिटी स्कॅन, MRI, अजून काही असन, या सर्वांची घरं त्याच्यावर चालतात. हे खराब रस्त्याचे फायदे आहेत, हे तुम्ही जाणून घ्या. जय शिवराय.